ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕಮಾಲ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಐತಿಹಾಸಿಕ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಯೋಗಿ ಅಬ್ಬರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ರಿಪಬ್ಲಿಕಾನದಲ್ಲಿ ಬುಲ್ಡೋಸರ್ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಖುಷಿ ಆಗುವಂತಹ ಸುದ್ದಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಕುರಿತ ಒಂದು ರಿಪೋರ್ಟ್ ಇದೆ, ಬನ್ನಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರೋಣ. ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿಗಳು ಅಸುರರು, ದಾನವರು. ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್ ಅಂದ್ರು ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್. ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಮೊಘಲರ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಡೆದ ಐತಿಹಾಸಿಕ ತಪ್ಪುಗಳನ್ನ ಸಿಎಂ ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಸರಿ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ರಾಮ ಮಂದಿರ ನಿರ್ಮಾಣವಾಯಿತು. ಧರ್ಮಾಂಧರು ಅಬ್ಬರಿಸಿದ್ದ ಸಂಭಾಲಲ್ಲಿ ಸನಾತನ ಕುರುಹುಗಳನ್ನ ಹುಡುಕುವ ಕೆಲಸ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. ವಿಗ್ರಹ ಭಂಜಕರ ಅಬ್ಬರಕ್ಕೆ ನಲುಗಿದ ನಗರಿಯಲ್ಲಿ ದೇಗುಲ, ಐತಿಹಾಸಿಕ ಬಾವಿ, ಮೂರ್ತಿಗಳನ್ನ ಹುಡುಕಲಾಗ್ತಿದೆ. ಇದರ ಮಧ್ಯೆ ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಅಕ್ಷರಶಃ ಅಬ್ಬರಿಸಿದರು. ವಕ್ಫ್ ಅಂದ್ರೆ ಧರ್ಮದ ವೇಷದ ಭೂಮಾಫಿಯಾ. जहां तक आपने वक्फ की बात की है जी, मैं तो कभी कभी आश्चर्य होता है ये वक्फ बोर्ड है या कोई माफियाओं का बोर्ड है, भू माफियाओं का बोर्ड बन गया है। अरे याद रखना, एक एक इंच लैंड लेंगे, एक और हमने उत्तर प्रदेश वक्फ अधिनियम में संशोधन किया है। पूरी 1369 फसली से लेकर के अब तक की एक एक राजस्व के अभिलेख की जांच करवा रहे हैं, और जिसको भी वक्फ के नाम पे कब्जा किया होगा उस एक एक इंच लैंड को लेकर के वापस करेंगे और गरीबों के मकान बनाएंगे, सार्वजनिक संस्थाएं, अस्पताल बनाएंगे, अच्छे शिक्षण संस्थान बनाएंगे। संभालना असलियत्तु निಮಗೆ ಗೊತ್ತಾ? एक एक करके वहां पर संभल का इस्लामीकरण हुआ। कैसे वहां पर पूरी तरह एक एक चिन्ह नष्ट किए गए। हिंदू विरासत से, सनातन धर्म की विरासत से जुड़े हुए स्थलों को कैसे नष्ट किया गया, ताला बंद कर दिया गया, कुएं पाट दिए गए, बावड़ियां पाट करके घर बना दिए गए, सब कुछ कर दिया, कंक्रीट लगा दी गई, और लगातार वहां दंगे होते थे, कोई सरकारें नहीं बोलती थी। घर वापसीगे जय अंद योगी आदित्यनाथ। अंतःकरण से वापस आना चाहेगा तो उसका स्वागत होना चाहिए, और ये मान के चलना चाहिए कि अगर सुबह का भोला सांझ को घर आ जाए तो उसको भटका नहीं बोलते। वापस आ रहा है तो किन्हीं कारणों से किसी कालखंड में कुछ हुआ है तो दबावश, लोभवश, किसी अन्य कारण से वापस आता है और सनातन धर्म के मूल्यों और मर्यादाओं का पालन करता है, तो हमें उसका स्वागत करना चाहिए। मैं इसका पक्षधर हूं। ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಏಳಿಗೆಗೆ ಶ್ರಮಿಸುತ್ತೇನೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಪ್ರಯತ್ನ ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಫಲ ನೀಡುತ್ತೋ ಕಾದು ನೋಡೋಣ. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ. ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕಮಾಲ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಐತಿಹಾಸಿಕ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಯೋಗಿ ಅಬ್ಬರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ರಿಪಬ್ಲಿಕಾನದಲ್ಲಿ ಬುಲ್ಡೋಸರ್ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಖುಷಿ ಆಗುವಂತಹ ಸುದ್ದಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಕುರಿತ ಒಂದು ರಿಪೋರ್ಟ್ ಇದೆ, ಬನ್ನಿ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರೋಣ. ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿಗಳು ಅಸುರರು, ದಾನವರು. ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್ ಅಂದ್ರು ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್. ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಮೊಘಲರ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಡೆದ ಐತಿಹಾಸಿಕ ತಪ್ಪುಗಳನ್ನ ಸಿಎಂ ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಸರಿ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ರಾಮ ಮಂದಿರ ನಿರ್ಮಾಣವಾಯಿತು. ಧರ್ಮಾಂಧರು ಅಬ್ಬರಿಸಿದ್ದ ಸಂಭಾಲಲ್ಲಿ ಸನಾತನ ಕುರುಹುಗಳನ್ನ ಹುಡುಕುವ ಕೆಲಸ ನಡೆಯುತ್ತಿದೆ. ವಿಗ್ರಹ ಭಂಜಕರ ಅಬ್ಬರಕ್ಕೆ ನಲುಗಿದ ನಗರಿಯಲ್ಲಿ ದೇಗುಲ, ಐತಿಹಾಸಿಕ ಬಾವಿ, ಮೂರ್ತಿಗಳನ್ನ ಹುಡುಕಲಾಗ್ತಿದೆ. ಇದರ ಮಧ್ಯೆ ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಅಕ್ಷರಶಃ ಅಬ್ಬರಿಸಿದರು. ವಕ್ಫ್ ಅಂದ್ರೆ ಧರ್ಮದ ವೇಷದ ಭೂಮಾಫಿಯಾ. जहां तक आपने वक्फ की बात की है जी, मैं तो कभी कभी आश्चर्य होता है ये वक्फ बोर्ड है या कोई माफियाओं का बोर्ड है, भू माफियाओं का बोर्ड बन गया है। अरे याद रखना, एक एक इंच लैंड लेंगे, एक और हमने उत्तर प्रदेश वक्फ अधिनियम में संशोधन किया है। पूरी 1369 फसली से लेकर के अब तक की एक एक राजस्व के अभिलेख की जांच करवा रहे हैं, और जिसको भी वक्फ के नाम पे कब्जा किया होगा उस एक एक इंच लैंड को लेकर के वापस करेंगे और गरीबों के मकान बनाएंगे, सार्वजनिक संस्थाएं, अस्पताल बनाएंगे, अच्छे शिक्षण संस्थान बनाएंगे। संभालना असलियत्तु निಮಗೆ ಗೊತ್ತಾ? एक एक करके वहां पर संभल का इस्लामीकरण हुआ। कैसे वहां पर पूरी तरह
एक एक चिन्ह नष्ट किए गए। हिंदू विरासत से, सनातन धर्म की विरासत से जुड़े हुए स्थलों को कैसे नष्ट किया गया, ताला बंद कर दिया गया, कुएं पाट दिए गए, बावड़ियां पाट करके घर बना दिए गए, सब कुछ कर दिया, कंक्रीट लगा दी गई और लगातार वहां दंगे होते थे, कोई सरकारें नहीं बोलती थी। घर वापसीಗೆ ಜೈ ಎಂದ ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್। अंतःकरण से वापस आना चाहेगा तो उसका स्वागत होना चाहिए और ये मान के चलना चाहिए कि अगर सुबह का भोला सांझ को घर आ जाए तो उसको भटका नहीं बोलते। वापस आ रहा है तो किन्हीं कारणों से किसी कालखंड में कुछ हुआ है तो दबावश, लोभवश, किसी अन्य कारण से वापस आता है और सनातन धर्म के मूल्यों और मर्यादाओं का पालन करता है तो हमें उसका स्वागत करना चाहिए। मैं इसका पक्षधर हूं। ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಏಳಿಗೆಗೆ ಶ್ರಮಿಸುತ್ತೇನೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ। ಅವರ ಪ್ರಯತ್ನ ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಫಲ ನೀಡುತ್ತೋ ಕಾದ್ ನೋಡೋಣ। ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ। ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಕಮಾಲ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಐತಿಹಾಸಿಕ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಯೋಗಿ ಅಬ್ಬರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ। ಇವತ್ತು ರಿಪಬ್ಲಿಕಾಣದಲ್ಲಿ ಬುಲ್ಡೋಸರ್ ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಖುಷಿ ಆಗುವಂತಹ ಸುದ್ದಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಈ ಕುರಿತ ಒಂದು ರಿಪೋರ್ಟ್ ಇದೆ, ಬನ್ನಿ ನೋಡ್ಕೊಂಡ್ ಬರೋಣ। ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿಗಳು, ಅಸುರರು, ದಾನವರು, ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್ ಅಂದ್ರು ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್। ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಮೊಘಲರ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಡೆದ ಐತಿಹಾಸಿಕ ತಪ್ಪುಗಳನ್ನ ಸಿಎಂ ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಸರಿ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ। ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ರಾಮ ಮಂದಿರ ನಿರ್ಮಾಣವಾಯಿತು। ಧರ್ಮಾಂಧರು ಅಬ್ಬರಿಸಿದ್ದ ಸಂಭಾಲಲ್ಲಿ ಸನಾತನ ಕುರುಹುಗಳನ್ನ ಹುಡುಕುವ ಕೆಲಸ ನಡೆಯುತ್ತಿದೆ। ವಿಗ್ರಹ ಭಂಜಕರ ಅಬ್ಬರಕ್ಕೆ ನಲುಗಿದ ನಗರಿಯಲ್ಲಿ ದೇಗುಲ, ಐತಿಹಾಸಿಕ ಬಾವಿ, ಮೂರ್ತಿಗಳನ್ನ ಹುಡುಕಲಾಗ್ತಿದೆ। ಇದರ ಮಧ್ಯೆ ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ರಿಪಬ್ಲಿಕ್ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಅಕ್ಷರಶಃ ಅಬ್ಬರಿಸಿದರು। ವಕ್ಫ್ ಅಂದ್ರೆ ಧರ್ಮದ ವೇಷದ ಭೂಮಾಫಿಯಾ। जहां तक आपने वक्फ की बात की है जी, मैं तो कभी कभी आश्चर्य होता है ये वक्फ बोर्ड है या कोई माफियाओं का बोर्ड है, भू माफियाओं का बोर्ड बन गया है। अरे याद रखना, एक एक इंच लैंड लेंगे। एक और हमने उत्तर प्रदेश वक्फ अधिनियम में संशोधन किया है। पूरी 1369 फसली से लेकर के अब तक की एक एक राजस्व के अभिलेख की जांच करवा रहे हैं और जिसको भी वक्फ के नाम पे कब्जा किया होगा उस एक एक इंच लैंड को लेकर के वापस करेंगे और गरीबों के मकान बनाएंगे, सार्वजनिक संस्थाएं, अस्पताल बनाएंगे, अच्छे शिक्षण संस्थान बनाएंगे। संभालना असलियत निಮಗೆ ಗೊತ್ತಾ? एक एक करके वहां पर संभल का इस्लामीकरण हुआ। कैसे वहां पर पूरी तरह एक एक चिन्ह नष्ट किए गए। हिंदू विरासत से, सनातन धर्म की विरासत से जुड़े हुए स्थलों को कैसे नष्ट किया गया, ताला बंद कर दिया गया, कुएं पाट दिए गए, बावड़ियां पाट करके घर बना दिए गए, सब कुछ कर दिया, कंक्रीट लगा दी गई और लगातार वहां दंगे होते थे, कोई सरकारें नहीं बोलती थी। घर वापसीಗೆ ಜೈ ಎಂದ ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್। अंतःकरण से वापस आना चाहेगा तो उसका स्वागत होना चाहिए और ये मान के चलना चाहिए कि अगर सुबह का भोला सांझ को घर आ जाए तो उसको भटका नहीं बोलते। वापस आ रहा है तो किन्हीं कारणों से किसी कालखंड में कुछ हुआ है तो दबावश, लोभवश, किसी अन्य कारण से वापस आता है और सनातन धर्म के मूल्यों और मर्यादाओं का पालन करता है तो हमें उसका स्वागत करना चाहिए। मैं इसका पक्षधर हूं। ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದ ಏಳಿಗೆಗೆ ಶ್ರಮಿಸುತ್ತೇನೆ ಎಂದಿದ್ದಾರೆ। ಅವರ ಪ್ರಯತ್ನ ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಫಲ ನೀಡುತ್ತೋ ಕಾದ್ ನೋಡೋಣ। ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ರಿಪಬ್ಲಿಕ್ ಕನ್ನಡ।